नमस्कार मंडळी. भजी म्हटलं की सर्वांनाच आवडणारा पदार्थ, घरोघरी आवर्जून तयार केला जाणारा. आज आपण भज्यांचा इतका छान नवीन प्रकार पाहणार आहोत की अशी भजी तुम्ही याआधी कधीही खाल्लेली नसतील. आज आपण मिरची आणि बटाटा वापरून छान कुरकुरीत अशी ही भजी तयार करणार आहोत. आतून पोकळ, अजिबातही तेलकट नसलेली ही भजी करायला खूप सोपी आहेत. तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि आजची ही रेसिपी केल्यानंतर तुम्ही इतर भाज्यांचे सर्व प्रकार विसरून जाल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी हिरवी मिरची घेतलेली आहे आपण. बघा, ही मोठ्या आकाराची हिरवी मिरची इथे घेतलेली आहे, पण चवीला ही मिरची तिखट आहे, त्यामुळे 3च घेतलेल्या आहेत. एक मध्यम आकाराचा बटाटा साल काढून घेतलेला आहे आणि तो पाण्यामध्ये ठेवलेला आहे. आता आपण थोड्या वेळासाठी बटाटा बाजूला ठेवूया. बघा, ही जी आपण मिरची घेतलेली आहे ही तिखट असल्यामुळे आपण यातल्या ज्या पूर्ण बिया आहेत त्या काढून टाकणार आहोत. बऱ्याचदा आपण अख्खी मिरची वापरूनही मिरची पकोडा तयार करतो, पण बऱ्याचदा मिरची पकोडा खात असताना अर्धी मिरची खाल्ल्या जाते, उरलेली फेकल्या जाते. तर आता आपण असं न करता मिरचीचे तुकडे तयार करून घेणार आहोत. सुरुवातीला मिरचीच्या देठाचा भाग आपण काढून घेतलेला आहे आणि मिरची बघा असे आपल्याला व्यवस्थित कट करून तिचे तुकडे करायचे आहेत. बियांचा भाग आपण काढून घेतलेला आहे. बघा, असे आपल्याला तुकडे करायचे आहेत. तुम्ही लांब आकारामध्येही करून घेऊ शकता. तर अशाच पद्धतीने आपण उरलेल्या ज्या मिरच्या आहेत त्या मिरच्यांचे सुद्धा आपल्याला असेच तुकडे करून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही, सर्व मिरच्यांचे तुकडे आपण करून घेतलेले आहेत आणि अशाच मिरच्या आपण भज्यांसाठी वापरणार आहोत. तर आता बिया काढल्यामुळे मिरच्यांचं जे तिखटाचं प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे, पण तरीही मिरची तिखट लागते थोडी. तर आता आपण जो बटाटा घेतलेला आहे त्या बटाट्यांचे सुद्धा असेच तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहेत. जास्त छोटे आणि पातळसुद्धा तुकडे करायचे नाहीत. बघा, मी ज्या आकारामध्ये बटाटा कट करून घेतलेला आहे, तर अशा पद्धतीने अगदी झटपट हे तुकडे तयार होतात बटाट्यांचे. तर आता इथे दाखवते तुम्हाला परत. तर हे बघा, असे एवढ्या आकारामध्ये आपल्याला तयार करायचे आहेत आणि राहिलेला बटाटा आहे त्याचे सुद्धा करून घेते. तर इथे बघा, सर्व बटाटे आपण कट करून घेतलेले आहे आणि आता आपण भज्यांचं भिजवून घेणार आहोत. तर आता त्यासाठी एक पसरट भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये हिरवी मिरची आणि बटाट्याचे काप आपल्याला घालून घ्यायचे आहेत. बघा, जास्त जाड नाही आणि पातळ नाही, असे मध्यम आपण हे तुकडे तयार केलेले आहेत. आता यामध्ये काही साहित्य घालूया. तर इथे बघा, मी ओवा घातलेला आहे. पाव चमचा हातावर चोळून घेतलेला होता आधीच. आणि आता इथे अर्धा चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत. त्याचबरोबर 7 ते 8 कढीपत्त्याची पानं हाताने चुरगळून यामध्ये आपल्याला घालायची आहे. यामुळे भज्यांचा स्वाद आणखीनही वाढला जातो. आणि अगदी चुटकीभर इथे आपल्याला हिंग घालायचं आहे. तर हिंगसुद्धा घालून झालेला आहे आणि धणे घालायचे आहेत आपल्याला पाव चमचा इथे. तर इथे धणे ठेचून घेतलेले आहेत थोडे. पाव चमचा हळद आणि अगदी पाव चमचा आपण लाल तिखट घातलेला आहे. तसंच बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे. आणि यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे, पण एकदमच बेसन पीठ न घालता थोडं थोडं करत बेसन पीठ यामध्ये आपल्याला घालायचं आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे चमचाभर. तर ते आता सध्या न घालता सुरुवातीला सर्व साहित्य आपण यामध्ये जे घातलेलं आहे ते एकत्र आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि पूर्ण साहित्य आपलं एकत्र करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालून हे बेसन पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर पाणीही एकदमच घालायचं नाही, यामध्ये थोडं थोडं करत पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. असं केल्यामुळे बेसन पीठ पाणी व्यवस्थित प्रमाण आपल्या लक्षात येतं आणि जास्त जर पातळ झालं तर बेसन पीठ अजिबातही मिरची आणि बटाट्यांना राहणार नाही. ते पातळ जर असलं तर निघून जाईल आणि जास्त घट्ट जर असेल तर जाडसर थर तयार होईल. त्यासाठी जास्त टाकायचं नाही. भजी छान कुरकुरीत व्हावी यासाठी चमचाभर यामध्ये तांदळाचं पीठ घातलेलं आहे. आणि आता बघा, जे आपण दही घेतलेलं होतं ते दही घालायचं आहे आपल्याला. दह्यामुळे बघा भजी आतून पोकळ तयार होतात. आपण यामध्ये अजिबातही सोडा वापरणार नाही आहोत. तर इथे आपण जे चमचाभर दही वापरलेलं आहे यामुळे भज्यांची चवही छान लागणार आहे. तर आता भज्यांचं बघा मी तयार इथे केलेलं आहे, पण मला थोडी इथे बेसन पिठाची गरज वाटत आहे. तर त्यामुळे मी इथे थोडं बेसन पीठ यामध्ये अजून घालून घेणार आहे. तर इथे मी जवळपास 1 ते 2 चमचेच बेसन पीठ यामध्ये घालणार आहे.
आणि उरलेलं बेसनपीठ आपण बाजूला ठेवणार आहोत. आता ते आपल्याला लागणार नाही आहे. तर बघा व्यवस्थित परत छान एकत्र बेसनपीठ मी करून घेतलेलं आहे आणि हे भज्यांचं जे आपलं मिश्रण आहे ते पूर्ण तयार करून झालेलं आहे. तर यामध्ये आपण कडकडीत 1 चमचा तेल घालणार आहोत. तेल घातल्यामुळे भजी हलकी तयार होणार आहेत. तर आता बाजूला आपण तेल गरम होण्यासाठी आधीच ठेवलेलं होतं. तर त्यातलं चमचाभर तेल मी भज्यांमध्ये घालून घेतलेलं आहे. आता परत एकदा छान एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला आणि याची आता भजी तयार करून घ्यायची आहेत. तर इथे मिश्रण तुम्ही बघू शकता, जास्त पातळ मी केलेलं नाही किंवा जास्त घट्टसर असं सुद्धा ठेवलेलं नाही. आता तेल छान कडकडीत असं गरम करायचं. भजी टाकताना गॅसची स्पीड मोठी ठेवायची आणि नंतर मग गॅसची स्पीड आपल्याला इथे कमी करायची आहे आणि कमी स्पीडवरच भजी तळून घ्यायची आहेत. असं केल्यामुळे बटाटासुद्धा चांगला शिजला जातो आणि भजीसुद्धा कुरकुरीत अशी तयार होतात. तर इथे बघा, जास्त जर तुम्ही गॅसची स्पीड मोठी ठेवली तर भज्यांना लगेचच रंग येतो आणि आतून भजी तशीच नरम राहतात. त्यासाठी भजी व्यवस्थित अशी सोनेरी रंग येऊ देईपर्यंत तळायची आहेत आपल्याला. तर इथे बघा दोन्ही बाजूंनी भजी चांगली अशी मी त्यांना रंग येईपर्यंत तळून घेत आहे. गॅसची स्पीड इथे कमीच केलेली आहे आणि छान यांना सोनेरी रंग आला की मग भजी आपल्याला काढून घ्यायची आहेत. तर बघा याचं पूर्ण तेल आपल्याला झारून घ्यायचं आहे आणि भजी काढून घ्यायची आहेत. तर भज्यांना तुम्ही इथे बघू शकता किती छान असा रंग आलेला आहे. अजिबातही यामध्ये आपण सोड्याचा वापर केलेला नाही. तरीही इतकी छान खुसखुशीत अशी ही भजी तयार होतात. तर बघा आता पूर्ण भजी आपण तेलामधून काढून घेतलेली आहेत आणि एका मोठ्या झाऱ्यामध्ये घेऊन त्याचं पूर्ण जास्तीचं तेल आपल्याला झारून घ्यायचं आहे. तर इथे आता ही आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि याच पद्धतीने आपली राहिलेली जी भजी आहेत ती आपल्याला तळून घ्यायची आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता किती छान भजी दिसत आहेत. अजिबातही भजी तेलकट होत नाहीत. अगदी झटपट करायला साधी सोपी अशी ही भज्यांची रेसिपी आहे. तेव्हा तुम्हीसुद्धा एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. तर इथे बघू शकता आपण दुसरी बॅचही तेलामध्ये भज्यांची टाकून घेतलेली आहे आणि याच पद्धतीने आपल्याला राहिलेली जी भजी आहेत ती तळून घ्यायची आहेत. छान सोनेरी रंगावर दुसरी बॅचसुद्धा आपली तळून तयार झालेली आहेत. तर इथे आपण राहिलेली जी भजी आहेत तीसुद्धा अशीच तळून घेणार आहोत. तर आहेत ना मंडळी, अगदी साधी सोपी आणि झटपट तयार होणारी ही भज्यांची रेसिपी. तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तुम्हाला आता भजीसुद्धा दाखवते मी की आपली भजी किती छान तयार झालेली आहेत आणि अजिबातही ही जी भजी आहेत ती तेलकट झालेली नाही. बघा तुम्हाला हातावर सुद्धा मी दाखवते, अजिबातही भजी तेलकट नाही. तर नक्कीच ही रेसिपी एकदा करून बघा. परत अशाच झटपट साध्या सोप्या आणि घरगुती रेसिपीसह आपण पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.